राणा भाऊजी कुठे आहेत? कुठं दिसना झाल्यात? कुठे आहेत ते? जेवायला येणार नाहीत काय ते? राणा मुंबईला गेलाय. अगो बाई, आता आधीमध्ये मुंबईला? नाही, ते आमच्या मम्मी बद्दल विचारायचं होतं हो आमसनी. राणादा काय डॉक्टर आहे काय? जीव की फवारणीचं औषध गेलंय आमच्या मम्मीच्या नाका तोंडात आणि त्याच्याबद्दल फक्त राणा भाऊजीच माहिती म्हणून विचारायलो. बरं, मुंबईला कशा पायी गेल्यात? अहो तेच तर कळना झालं बघा ताईसाहेब कुणाला. आणि चकी बघा की परस्पर रानादासनी घेऊनच गेली आणि घरात कुणाला खबर बी नाही. वय काय? असं कसं घेऊन गेल्या? अहो जाऊ बाई, तुम्ही कसं काय जाऊ दिलो? अहो ताईसाहेब तेच तर खबरच नव्हती बघा कुणाला आणि ते गेल्यावर कळलं बघा समद्यासनी. वय अरे देवा, एक दिवस काय आम्ही या घरात नव्हतो तर हे काय होऊन बसलं? ही सखी का नाही पहिल्यापासूनच डाऊटफुल वाटत होती आम्हासनी. शेवटी तिला जे साधायचं होतं तो डाव साधलाच तिनं. अहो डाव कसला? मग काय गो दाक्का, अहो या मुंबईच्या पुरी काही साध्या नसत्यात. त्यांचा काय नेम नसतोय बघा. गोड गोड बोलून गावातल्या साध्या भोळ्या माणसाची फशी पाडत्यात. काय संबंध याचा? संबंध कसा नाही बरं जाऊ बाई? का आता तुम्ही बी राणा भाऊजींसारखं साधं भोळं बनलासा? अरे देवा, शेवटी आमच्या मनात जे भ्याव होतं का नाही तसंच घडलं. राणा भाऊजी फसलं बघा त्या सखी मॅडमच्या जाळ्यात. ए उगत काय बी बोलू नकोस. काय बी बघत नाही, जे खरंय ते बोलतोय. काय हे जाऊ बाई, अहो तुम्ही कस काय हो असं परक्या बाई संग राणा भाऊजीची सोडलं? म्हणजे उद्या काही भलतं सलतं कानावर येऊ नये म्हणजे देव पावला. जाऊ बाई, हे बघा जाऊ बाई, तुम्ही चुकलाय आणि ते मान्य करा. आणि ही चूक नाही तुम्हाला लई महागात पडणार आहे. आता उद्या राणा भाऊजी घरी परत येतील याची काय बी गॅरंटी नाही. आता एक शब्द तोंडात निघाला का नाही गाल लाल करून ठेवून तुझा. सूरज, बघ की कसं बघायला लागली नुसती. भगत नाही, आम्ही या घराच्या काळजीनं बोलतोय. बस आता. काय बास? आमची मम्मी ऍडमिट होती. तिच्या तब्येतीबद्दल कुणी साधा एक फोन केला नाही तर काळजी दावली नाही. बरं नका दाव, पण आम्ही आता राणा भाऊजींची काळजी दावतोय तर उलट आम्हीच चुकीचं काय? उठ, लय झाला आता उठ. जी काळजी दाखवायची ती बाहेर जाऊन दाखवायची. सूरज, जेवत्या ताटावर वाद नग. म्हणून हिला बाहेर जा सांगायला लागलोय. स्वतः खाणार नाही आणि आपल्याला बी खाऊ देणार नाही. अच्छा, म्हणजे आम्ही इथं काळजी करायलोय आणि तुम्हाला ती खायची पडली आहे भाई? ए तुला डिग म्हटलं ना माहित ना तू भाऊजी, काळजी का आता- नाही जातोच आम्ही. तसं बी काळजीपोटी एक घास नरड्याखाली जाणार नाही आमच्या. राहू दे. मग जा उपाशी बस. हा, तुम्ही जेवत बसा. हा, आणि एक शब्द काढलास की नाही तू आहे आणि मी आहे माहित. लाडू आपण लक्ष द्यायचं नाही का? इधर खा बघ गोडा बाई. खा 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 खा. वहिनी तुम्ही मनाला लावून घेऊ नका काय. नाही, मी यांना खूपदा फोन केले पण अजूनही यांचा फोन बंदच आहे. बलसारा साहेबांनी लावा की. मी केला बलसरांना सुद्धा फोन. फोन उचलून काळजी करू नका एवढंच बोलून फोन कट होतो. ते घाटात असणार रेंज जात असेल तिथं. नाही, मला वाटतंय बलसारा फोन टाळताय. वहिनी तुम्ही काळजी करू नका. आता आबा येतीलच की, त्यांच्या संकट बोली आल्यावरती. लाडू,
तुकडे करून नीट खा. हं? तुम्ही पुढे होता का? माझी अहो आपण मिळून जाऊ की. नाही, नको. मी एकटी जाते बलसारांच्या ऑफिस मध्ये, तुम्ही त्यांच्या बरोबर पुढे व्हा. आणि पैसे आहेत तुमच्याकडे? थांबा. हे घ्या, हे थोडे पैसे ठेवा तुमच्याकडे. भूक लागली तर खाऊन घ्या. आणि मोबाईल चार्ज आहे पूर्ण? हा ठीक आहे. आणि गर्दीला घाबरू नका, काही होत नाही गर्दी, पण थोडी नीट. हॅलो अंजलीबाई, हा, त्या सखी मॅडम मला इकडे रस्त्यात एकट्या सोडून गेल्या. पण तुम्ही कुठे आहे? मी निघाले. अहो अंजलीबाई कुठे आहे तुम्ही? अहो किती टाइम झाला? मला अजून थोडा वेळ लागतोय. अहो अहो या की लवकर अंजलीबाई. अहो मला मरणाची भूक लागली हो. हा, जेवून घ्या ना मग. अहो कसं जेवणार? इकडे पैसे कुठे आहेत माझ्याकडे? खूप भूक लागल्या वाटतं. होय. घ्या 2 घास खा. तुम्ही डायरेक्ट बलसारा सरांच्या ऑफिस मध्ये पोहोचता का? अजून मी कामात अडकली. अहो पण कसं पोचू? अहो माझ्या खिशात 1 रुपया बी नाही. अहो मला इकडे काय काय सहन करायला लागते तुम्हाला कळणार नाही. राणाजी, अहो अंजलीबाई कुठे होता तुम्ही? अहो किती ओळखलं मी तुम्हाला. सॉरी. अहो मला वाटलं आता समजा संपलं, मी कामात नाही गेलो. अहो, पण नशीब चांगलं माझं की तुम्ही मला ओळखलं. तुम्ही माझ्यापासून दूर जाताय असं वाटत राहतं आणि मग मला राग येतो. लांब जाऊन कुठे जाणार मी? तुमच्याशिवाय कोण आहे मला? पण तुम्हाला असं का वाटलं मी लांब जाणार म्हणून? तुम्ही वागताच तसे. अहो डोसकं भंजाळलंय माझं. काय करायचं काय कळणं झालंय बघ. आता तुम्हीच नीट समजावून सांगा म्हणजे पुढे सुटेल. माझ्याशिवाय 24 तास सुद्धा राहू शकले नव्हते मुंबईमध्ये आणि आज 5-6 दिवसांसाठी गेले. जमेल काय यांना? ही सखी कसं वागवेल यांना की हेच गेलेत त्यांच्या मर्जीने तिथे? आबांशी बोलायला हवं. आबा आत येऊ? अरे अंजली ये ना. झोपली ना अजून? हो, बोलायचं होतं. नाही म्हणजे सांगायचं होतं. सांग ना. राणा झोपला? कंटाळून झोपला असेल. नाही, हे घरी नाहीये. म्हणजे कुठे गेलाय? का परत गायब झाला परवा सारखा? नाही आबा, अंजली हे बाळा काय झालं? बस बस इथं बस. ठीक आहे पाणी पी. काय झालं? आबा, सखी आणि बलसारा यांना मुंबईला घेऊन गेले. मुंबईला अचानक का? तेच तर कळत नाहीये. म्हणजे म्हणजे
संध्याकाळी सूरज भाऊजींनी यांना त्यांच्या कारमधनं जाताना बघितलं. ट्रेनिंगसाठी घेऊन गेले तसं कळलं, पण यांनी घरी काहीच कळवलं नाही. असं कसं अचानक घेऊन गेली? तेच तर कळत नाहीये. मी यांना फोन करते तर यांचा फोन बंद. बलसरांना फोन केला तर ते काहीच धड सांगत नाहीये. काळजी करू नको एवढंच म्हणतात आणि फोन ठेवून देतात. आता कसं यांच्याशी बोलायचं तेच कळत नाहीये मला. मी जरा आवाज वाढवला तर कॉन्ट्रॅक्टची भाषा वापरायला सुरुवात केली. कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे इकत घेतलं होय माणूस? तेच तर. आता यांना फोन करून विचारूया म्हटलं तर यांचा फोन बंद आहे. काय करायचं काहीच कळत नाहीये मला. हे बघ, रानाला बळजबरीनं घेऊन जायची कोणाच्या ताकदच नाही. आता राणा गेलाय म्हणजे स्वतःच्या मर्जीनेच गेला असणार. पण राणा असं अचानक न सांगता कुठं जात नाही. तेव्हा नेमकं काय ते बघायला पाहिजे. हे बघ, तू काळजी करू नकोस. आम्ही आमच्या लेवलला बघतो काय करायचं. हे बघ, राणा विश्वास आहे ना तुझा? मग बिंदास्त राहा. समज ठीक होईल. आम्ही बोलतो ना बलसराशी फोन करून. तेव्हा अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, डोळे पुस आधी. हा. हा, आत्ता बरं वाटलं देवा. संदे, एक सांग खरं, त्या मास्तरनीच्या डोळ्यातनं गंगा जमना कस काय महिना झाल्यात ग? का तिला तिच्या नवऱ्याची काही काळजीच नाही? खरंच किचन मध्ये बघितलंस ना बा कशी उभी होती गपगप? बघितलंस ना तू? चंदे, लय भूक लागली होती बघ खरं. लय म्हणजे लईच. आणि आज जेवण बी लय भारी झालंय हा खरं. गरम करून आणलं असतंस की नाही अजून भारी लागलं असतं. काय गं? काय आलं? असं डोळे फाडून फाडून का बघायलास? अव नाही, स्वतःच्याच घरात असं चोरून खातायसा हे बघून मला लई वाईट वाटायलंय बघा. चोरून? चोरून कशाला खाऊ आम्ही? अगं, उत्तमराव जाधवांची एकुलती एक लेक आहे आम्ही. स्वर्गातली समधी सुख अशी अशी पायगड्या घालतात आमच्या पायापाशी. होय, दिसतंय की ते. म्हणजे म्हणजे तुमच्या साड्या काय, दागिनो काय, त्यावर कळतंय की असं म्हणायचं होतं मला. हा, बरं ताई साहेब, ते नाही, आता पुढं काय? महाभारताचा पुढचा टप्पा. ठोकळा जवळ घरी परत येत नाही का नाही तवर या मास्तरनीचं डोसकं आम्ही आता कसं पोखरून काढतो ते बघ तू चंदे. आता आम्ही जे सांगू तेच तिच्या डोसक्यात असेल. खरं संशयाचा भुंगा तिच्या डोसक्यात आम्ही आधीच सोडलाय म्हणा. पण आता तो भुंगा तिचं डोसकं कसं पोखरून काढतो ते बघ तू. ठोकळा तिकडं प्रॅक्टिस करल आणि मास्तरनीच्या डोसक्यात इकडं वेगवेगळं खेळ चालू असतात. खरंच काय? अम्मा, अगं खोटं बोलणाऱ्याच्या मैताला बी जात नाही आम्ही. नाही, ते 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 हा, मास्तरनीची काय कंडिशन होईल असं नजर समोर आलं व मग हसायला आलं. हस ग तू चंदे हस. पण मास्तरीन मात्र रडणार आहे आता. आम्ही रडवणार तिला. आज त्या मास्तरनीसाठी तुझ्या सन्निधाना आमच्यावर आवाज चढवलाय ना व. उद्या ती जवळ रडत येईल का नाही आमच्याकडे तेव्हा आम्ही तिच्यावर हसणार. बघच तू चंदे, तुला सांगतो लई मज्जा येणार आहे बघ आता. लई म्हणजे लई. महाभारत घडणार आहे. आम्ही घडवू.
त्यांचा फोन का बंद करून ठेवलाय तेच कळत नाहीये. सगळं विचारू, तू अजिबात काळजी करू नकोस. हे घे रिंग. हाँ, नमस्ते भाभी जी. भाभी जी, मैंने आपसे कहा ना, आप चिंता मत कीजिए. आम्ही प्रतापराव गायकवाड बोलतोय. सॉरी सर जी. नमस्ते. ते नमस्ते राहू दे बाजूला. आधी आम्हाला सांगा काय चाललंय. राणा कुठे आहे आमचा? असं जोर जबरदस्ती कसं घेऊन गेला त्याला? सर जी, जबरदस्ती नहीं, राणा जी खुद हमारे साथ आए हैं. आधी राणाला फोन द्या, आम्ही बोलतो काय बोलायचं ते. सर जी, गुस्सा मत होइए. देखिए, पहले मेरी बात सुन लीजिए. राणा गावात असताना त्याची प्रैक्टिस नीट होत नव्हती. चाहे तो आप पूछ लीजिए भाभी जी को. देखिए, अगर राणा जी वही रहते तो कुछ नहीं होते. सर जी, मेरा बहुत पैसा लगा हुआ है इस लीग में. अरे वय, पण तुमच्या पैशासाठी आमच्या राणाला तुम्ही. सर देखिए, बात सिर्फ पैसों की नहीं है. अगर मैं राणा जी को मुंबई नहीं लाता तो आज तक की सारी मेहनत पानी में चली जाती. और बस ये सिर्फ 5-6 दिन की बात है. और त्याच्यानंतर तुमचा राणा तुमच्या जवळ येणार आहे. इन 5-6 दिनों में हम उन्हें कैसे ट्रेन करते हैं, आप बस देख लीजिए. अहो ते सगळं ठीक आहे, पण असं न सांगता कसं काय घेऊन गेला तुम्ही त्याला? राणा जी को हमसे ज्यादा आप पहचानते हैं. जी, वो बहुत ही इमोशनल है. अगर वो घर आते तो वो घर नहीं छोड़ते. देखिए सर जी, बहुत मेहनत करके हमने उन्हें मनाया है. हम पर विश्वास कीजिए, बस 5-6 दिन के लिए प्लीज. और यहाँ पर सारी फैसिलिटीज है. यहाँ पर खेलने का एक्सपीरियंस राणा जी को फायदेमंद ही रहेगा. सर, यहाँ पर इंटरनेशनल कोचिंग होती है. आम्हाला राणा संकट बोलायचंय. जैसे ही मैं वहाँ पहुँच जाऊंगा तुरंत आपसे बात करवाऊंगा. डोंट वरी सर. आणि राणाचा फोन? देखिए सर, अब राणा जी का फोन कुछ दिन के लिए बंद ही रहने दीजिए. और जब कभी आपको राणा जी से बात करनी होगी, आप जस्ट मुझे कहिएगा. मैं दौड़ता हुआ चला जाऊंगा उनके पास. हा ठीक आहे, लवकरात लवकर आमचं राणा बरोबर बोलणं करून द्या. जी सर, बिल्कुल. सर, और एक बात कहनी थी. हा बोला. वो अंजलि भाभी है ना, त्यांचा फार डिस्टर्ब होतो राणा जी के प्रैक्टिस में. तो सर, उनको थोड़ा समझाइए ना प्लीज. हे बघतो आम्ही काय करायचं ते. तुम्ही फक्त राणा बरोबर बोलणं करून द्या. जी बिल्कुल. मैं जैसे ही वहाँ पहुँचता हूँ तुरंत आपसे बात करवा देता हूँ. हा ठीक आहे, ठेवतो आम्ही. काय म्हणाले? अंजली, त्यांचं म्हणणं बी बराबर आहे. धंदेवाईक माणूस आहे, पैशाचा जरा जादा विचार करतो. राणाच्या चांगल्यासाठीच घेऊन गेल्यात. इथल्यापेक्षा चांगली प्रॅक्टिस होईल म्हणतात. पण इथेही होतच होती ना. पण इथल्यापेक्षा तिथल्या सोयी सुविधा चांगल्यात म्हणतात. राणा संकट बोलणं करून देतो म्हणतात, तेव्हा काळजीचं काही कारण नाही. हे बघ अंजली, तू नाराज होऊ नकोस. अगं 5-6 दिवसाचा सवाल आहे. राणावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे, तेव्हा काळजीचं काही कारण नाही. राणाला त्याचं खेळू दे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेव. राणा नसणं म्हणजे काय हे मला बी कळतंय, परंतु इतर गोष्टीत मन रमव. राणावर तुझं प्रेम आहेच, पण ते कधी आणि कसं दाखवायचं हे समजून घे. काय म्हणतोय आम्ही, पटतंय का तुला? हे बघ, 5-6 दिवस कड काढ. त्याला अजिबात फोन करू नकोस. आबा, हे बघ, तुझा फोन झाला की त्याला तुझी आठवण येत राहणार. खेळात लक्ष लागणार नाही. जवळ तो स्वतःहून तुला फोन करत नाही तवर तू अजिबात फोन करायचा नाही. ठीक आहे. 5-6 दिवस मी यांना बिलकुल त्रास देणार नाही. फक्त त्यांची ख्याली खुशाली कळत राहू दे. ते जे करतील ते योग्यच असेल. आबा म्हणतायत ते ऐकून बघतेच. विश्वास ठेवते राणाजींवर आणि माझ्या प्रेमावर.
आता पुढचे काही दिवस मी राहून दाखवेन यांच्याशिवाय. यामुळे त्यांचं भलं होणार असेल तर चांगलंच आहे. आता पुढचे काही दिवस माझा सगळा वेळ लाडूचा.